RTOकडनं व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. कारण ड्रायव्हिंग त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, त्या सगळ्या गाड्यांचं जे आहे आपल्याला इन्शुरन्स पेपर चेक करणे एक. दुसरं गोष्ट ते ड्रायव्हिंग लायसन्स नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल करता अलाउड आहे का करून एक 8-15 दिवसामध्ये मला असं वाटतं तेव्हा तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे आपल्यावर काही मोठ्या व्हेकल डंपर वगैरे ह्याच्यानंतर ट्रान्सपोर्टचं लायसन्स लागतं. त्याला LTचं लायसन्स जे आहे ते छोट्या व्हेकलला जमतं. हे स्वच्छता पुरुष कर्मचारी ते कायम आहेत म्हणून याशिवाय कंत्राटीचे कोणती फेब्रुवारी साली कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 20 आणि नदीघाट तसेच विशेष पदग्रहण केल्यानंतर महापालिकेत ही पहिलीच महापौर म्हणून मी बैठक घेतलेली आहे. विविध विभागातील जे मेन आहेत अधिकारी त्यांची आढावा बैठक घेतलेली आहे. आणि त्या आढावा बैठकीमध्ये आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी जो नांदेडसाठी भविष्यासाठी संकल्प केलेला आहे, 100 दिवसाचा प्रोग्राम दिलेला आहे, त्या 100 दिवसाच्या अजेंडानुसार आम्ही नांदेड शहरासाठी म्हणजे ते 100 दिवसाचा प्रोग्राम कसा पूर्ण करता येईल यासाठी विविध विभागांना सूचना दिल्यात. त्यांच्याकडून जी आतापर्यंत जी कामे झालेली आहेत, जी काही कामे प्रोग्रेसमध्ये आहेत, ती कामे पाहिली आणि योग्य त्या सूचना कुठं काही असेल अशा ठिकाणी म्हणजे गरज असेल त्या ठिकाणी सूचना दिल्या. पहिली बैठक झाली स्वच्छतेबाबत. स्वच्छतेबाबतची पाहणी केली. बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतः जाऊनही पाहणी केलेली आहे आणि ज्या काही त्रुटी असतील कचऱ्याबाबतच्या काय असतील त्या त्रुटीसाठी त्यांना योग्य ती प्रशासनाला निर्देशन सुद्धा दिले. कारण स्वच्छतेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दुसरे पाणी पुरवठा विभाग, तोही पाण्याचा प्रश्न आहे. पाणी पुरवठ्यामध्ये आम्ही आणि पाणी पुरवठा आणि मलनिःसरण 1 दिवसाआड पाणी कसं मिळवता येईल यासाठी योग्य त्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. तिसरे आहे विद्युतसाठी. विद्युतसाठी आपला विद्युतचा शहरावर जे लोड येते म्हणजे त्याचा बिल भरण्यासाठी त्यासाठी योग्य ते उपाय सोलारचा उपयोग करून आपले जे सोलार एनर्जी त्याचा उपयोग करून विद्युतचे जे बिल येते ते बिल कसं कमी करता येईल आणि महानगरपालिकेचा भार कसा कमी करता येईल ह्यासाठी काही सूचना दिल्या, काही त्यांचे विचार घेतले आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रशासनाकडूनही तेवढंच त्यांचा प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या प्रकारे मीटिंग पार पाडली. 100 दिवसाचा जो आमचा प्रोग्राम आहे तो कसा पूर्ण करता येईल ह्यासाठी आम्ही चर्चा केली.